मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। या प्रकरणात 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मात्र मुख्य आरोपी अद्याप अटकेत नसल्याने घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपी यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी काल सकल सर्वपक्ष संघटना आणि समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला होता। दरम्यान या प्रकरणी बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार आणि भाजपा नेते सुरेश धस यांनी या हत्येप्रकरणी मोठा दावा केला आहे। संतोष देशमुखांच्या आरोपींना सलग 3 तास मारहाण केल्याचा मोठा दावा एका मुलाखतीत केला आहे। तसेच 3 तास मारहाण पोलीस स्टेशनच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये केल्याचा दावा सुरेश धस यांनी केला। सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुखांनी ज्यावेळी आरोपींनी गाडीतून उचलून नेलं त्यानंतर त्यांनी सलग 3 तास मारहाण केली। ही मारहाण पोलीस स्टेशनच्या 5 किलोमीटर अंतरावर झाली आहे। पोलिसांचे काम होते की पोलीस दल बोलून 5 किमीमध्ये सगळीकडे पोलिसांच्या गाड्या पाठवाव्यात। 2 स्कॉर्पिओ आहेत तिथे पाठवल्या पाहिजे होत्या। पोलिसांनी 3 तास कोणतेही पाऊल उचलले नाही। दैठणा नावाचे गाव आहे जे बॉर्डरवर आहे। मारहाण करणाऱ्या मुलांनी संतोष देशमुखांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली। संतोषच्या अंगावर 1 इंच जागा शिल्लक नाही। शरीरावर सगळीकडे मारहाणीचे वळ उमटले। फायटरने मारहाण केली, लायटरने डोळ्यावर चटके दिले। संतोष देशमुखचे आणि तुमची छोट्या गोष्टींवरून भांडणं झाली, पण अशा प्रकारे अमानुषपणे हत्या योग्य नाही। शुक्रवारी कोणाच्या फोनमुळे फिर्याद घेतली नाही याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। मसाजोग प्रकरणात सध्या एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली। आणखी 4 आरोपी अटक करायचे बाकी आहेत। लवकरच त्या आरोपींनाही अटक केली जाईल। पथके वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत। PSI पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। जिल्हावासियांना आव्हान आहे, रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना त्रास देण्याचे प्रकार करू नये, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल असं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितलं।